तर मंडळी आज मी निघाले होते सावंतवाडी कित्याक तर सावंतवाडीत एक महालक्ष्मी तथास्तू मॉल म्हणून असा थंय म्हटलं जाऊन जरा शॉपिंग कराया. बड्डे जवळ येता म्हटलं जरा जाऊन शॉपिंग बिपिंग करून येऊया. तर बघा आधी आम्ही मोती तलावावर गेलो, थंय जरा फोटो काढलो थोडेसे जरा चांगले सजून धजून आणि मग निघालो महालक्ष्मी मॉलकडे. तर हे कसं सिंधुदुर्गातलं सगळ्यात मोठं मॉल हा सावंतवाडीमध्ये असा सगळ्यात मोठं असा आणि इथे कसे रिजनेबल रेट असतात. म्हणजे काय पण मॉल म्हणलं की आधी मोठे मोठे किमती आठवतात आपल्याक. ते मोठे मोठे किमती नाही आहेत, बऱ्यापैकी रिजनेबल रेट असतात आणि क्वालिटी पण चांगली आहे. तर वरती यांचो मेन्सवेअर असा म्हणजे थंय सगळा असा शूज परत गिफ्ट वगैरे देऊचं सामान वगैरे सगळं. हे बघा हाय म्हाका पर्स घेवची होती म्हणून मी इकडे येलेलं आहे, पण म्हटलं आधी बाकी सगळं बघून घेतं आहे आणि मग पर्सकडे वळतं आहे. हे बघा एकदम म्हणजे क्वालिटी सगळ्याचीच चांगली आहे. प्रायजेस पण तेवढेसे काही जास्त नाही आहेत, म्हणजे त्या मनाने ठीक आहेत आणि डिस्काउंट रेट पण यांचं चांगलं असा 30 ते 50% डिस्काउंट रेट असा. तर म्हाका घेवचं होतं ड्रेस, म्हटलं आधी ड्रेस बघूया आणि मी एक आधी म्हटलं आधी पहिलं शूटिंग करून घेते आणि मग बघू जातं आहे. आधी ता महत्त्वाचा ना, तसा दोन्ही पण करू कव्या. हे बघा हे जे ड्रेस लावलेले होते ते 2-2 हजार रुपये आणि त्याचे डिस्काउंट करून मग ते 1400 वगैरे बसत होते. आता बघितलं आणि म्हटलं जरा वरती जाऊन बघून येऊया. वरती गिफ्ट सेंटर वगैरे असा, तर टेडी बिअर वगैरे लहान मुलांची खेळणी लहान मुलांचे कपडे एकदम छान असत आणि किचनवेअर वगैरे. परत तिथे इतका अशी गिफ्ट देऊच्यासाठी तुमका जर कोणाक गिफ्ट देऊचं असत तर त्याची वस्तू कोल्हापुरी चपला, बाकी लेडीजची नॉर्मल चपला ती अशी 250-300 वगैरे चांगली चपला. काय आमका काय घेऊची नव्हती त्याच्यामुळे मी फक्त बघितलं आहे आणि म्हटलं बघूया पुढे जाऊन काय काय असं. आता तर सगळ्यात छान आणि सगळंच मस्त. स्टाफ पण त्यांचं चांगलं व्यवस्थित अगदी व्यवस्थित सांगतात, असं कोण हे नाही. हे बघा ही स्टेशनरीचं पण सगळं असं त्यांच्याकडे स्टेशनरी पण आहे लहान मुलांचं. आता शाळा बिळा सुरू झाली आहेत तर तुमका काय घेऊचं असं तर तुम्ही जाऊन या थंय. छान आहे सगळं एकदम. हे टॉय सेक्शन असं लहान मुलांचे खेळणी पाळणे परत गाडी वगैरे लहान मुलांचे सगळंच असं आहे. परत जर तुम्ही 1000च्या वर खरेदी केलास तर तुमका ते कुपन देतात म्हणजे 100 रुपयाचा. मग तुम्ही त्या कुपनवर 6 महिने व्हॅलिडिटी असतात त्याची. 100 रुपये तुम्ही 6 महिन्यात कधी पण येवा 100 रुपयाची वस्तू घ्या किंवा तुमका केलेल्या खरेदीवर मग 100 रुपये कट होतात असं असतं. तर माका पण मिळाला कारण मी 1000 रुपयाच्या वर शॉपिंग केलं होतं, फक्त दाखवलं आहे नाही केलं आहे पण शॉपिंग. त्याच्यामुळे माझ्याकडे त्या कुपन असा. तर मी नेक्स्ट टाईम येतलं आहे परत, तुम्ही पण येवा एकदा भेट देऊन जावा. तर मंडळी ह्याच्यानंतर मी DIYमध्ये पण गेलेलं आहे.